नवी मुंबईतील तळवली गाव इथं भाजप आमदार रमेशदादा पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात आलेल्या 50 लाख रुपयांच्या विद्युतीकरणाच्या विविध कामांचं लोकार्पण माजी नगरसेवक तानाजी पाटील आणि भाजप मच्छीमार सेलचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट चेतन पाटील यांच्या हस्ते तळवली ग्रामस्थ मंडळाच्या पदाधिकारी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। तळवली गाव आणि परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासून वीज पुरवठ्यामध्ये अडचणी येत होत्या। या ठिकाणी सातत्याने वाढणाऱ्या लोकसंख्येचा आणि नागरीकरणाचा भार हा विद्युत पुरवठ्यावर येत होता। त्यामुळेच वीज पुरवठा करत असताना अनेक अडचणी निर्माण होत असल्याने येथील स्थानिक ग्रामस्थांनी आमदार रमेशदादा पाटील यांच्याकडे विद्युत पुरवठा सुरळीत होण्याकरिता विनंती केली होती। ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमदार रमेशदादा पाटील यांनी या ठिकाणी नवीन रोहित्र उभारणं, नवीन उच्चदाब आणि लघुदाब वाहिनी आणि नवीन LT फीडर पिलर बसवणं या कामांकरिता सुमारे 50 लाखांचा निधी आपल्या स्थानिक विकास निधीतून मंजूर केला। तसंच स्थानिक ग्रामस्थ कैलासवासी महादेव सीताराम म्हात्रे यांच्या कुटुंबियांच्या वतीने विद्युतीकरणाच्या कामाकरिता सदरची जागा मोफत देण्यात आली। आज याच विद्युतीकरणाच्या कामांचा लोकार्पण सोहळा पार पडलाय। या प्रसंगी नवी मुंबई नेटवर्कशी बोलताना ॲडव्होकेट चेतन पाटील यांनी सांगितलं की तळवली गावातील अनेक वर्षांपासूनचा विद्युतीकरणाचा प्रश्न आमदार रमेशदादा पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लागलाय आणि ग्रामस्थांना फार मोठा दिलासा मिळालाय। आज खरंच गणपती बाप्पा यांचं आज जन्मदिवस आहे आणि तळवली गावामध्ये तळवली गावचे सुपुत्र आमदार रमेशदादा पाटील यांच्या आमदार निधीतून 50 लाख रुपये खर्च करून आज वर्षानुवर्ष भेडसावणारी तळवली गावासाठी जी लाईटची समस्या होती ती कायमस्वरूपी आता संपलेली आहे। आपण बघतच असणार की नवीन ट्रान्सफॉर्मर, फीडर, नवीन LT लाईन या संपूर्ण तळवली गावामध्ये टाकण्यात आलेले आहेत। कारण का वर्षानुवर्ष गेले 20-25 वर्ष या गावामध्ये लाईटच्या समस्या भेडसावत होत्या आणि ग्रामस्थ त्रस्त होते। म्हणूनच त्यांनी आमदार रमेशदादा पाटील यांना विनंती केली होती की लाईटची समस्या ही आपण लवकरात लवकर सोडवावी आणि आज तो दिवस आलेला आहे। आज 13 फेब्रुवारी 2024 रोजी याचा आज इथे लोकार्पण केलेलं आहे। सर्व ग्रामस्थ इथे उपस्थित होते। गावचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष, गावचे सर्व ज्येष्ठ नागरिक, जागा मालक या सर्वांच्या सहकार्याने हे शेवटी साध्य झालेलं आहे। तरी पण मी आमदार रमेशदादा पाटील यांच्या वतीने व संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने ज्या लोकांनी इथे सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं मी धन्यवाद देतो आणि येत्या काळामध्ये ही समस्या सुटलेलीच आहे असं गृहीत धरून आजच्या या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।